मी जेव्हा वास्तूत एंटर केलं, त्यावेळेस मला त्या दिशेतनं प्रचंड निगेटिव्ह एनर्जी म्हणजे जणू मी बाहेर फेकली जातीये. बापरे! इतकी निगेटिव्ह एनर्जी मला तिथे जाणवली. मला खूप लोकांचं असं म्हणणं आलं, की "मॅडम कुणीतरी काहीतरी केलंय, हं. किया कराया है हमारी वास्तु से." हं, ठीक आहे. हं. असे मला खूप क्वेशन्स आलेत. हं. ह्या गोष्टींनी सुद्धा वास्तू बाधित होते. मला त्या घरातून जेव्हा मी बघितलं बाहेर, हं. तर तिथे एक छोटा मुलगा दिसत होता. त्या व्यक्तीला मी विचारलं, "तुम्हाला दिसतोय का?" हं, हं. तर ते म्हणाले, "नाही हो मॅडम." हं. एखादी वास्तू बाधित आहे, हे आपण कसे ओळखावे? त्याची काही लक्षणे आहेत का? अजून एक तुला दोष सांगते. विथिशूला म्हणून आपल्या वास्तूमध्ये दोष आहे. हं. ठीक आहे. विथिशूला म्हणजे काय? हं. समोरून एक व्यक्तीने निगेटिव्ह एनर्जीजचा वापर करून हं. त्या वास्तूमध्ये अशा काही गोष्टी घडवल्या, की ज्याच्यामुळे ज्यांनी ते घेतलेलं आहे, त्याचा लवकरात लवकर मृत्यू झाला. सीलिंगला हं, ती हं. काढली जाणं ओल ही काढली गेलीच पाहिजे. बरं. नाहीतर तुमच्या घरातला पैसा घेऊन जाणारच हो ती. हं. कुठल्याही स्मशानभूमीच्या जवळ जर तुझी वास्तू असेल, त्या वास्तूमध्ये राहा. तर मग आपल्या स्वतःची दृष्ट आपण कशी काढू शकतो? खडे मीठ. अजून एक वास्तूचा प्रकार आहे किलीत वास्तू. किलीत वास्तू कधी असते? हं. एक उदाहरण सांगते. कोणी देवाचं काही लावलं, की चिडचिड होणं, इरिटेट होणं. इरिटेट होणं. हं. हां, ह्या गोष्टी. एखादी नवीन वास्तू आपण जर घेत असलो, भले ती एखादी जागा असो, प्लॉट असो, एखादं घर असो, फ्लॅट असो, तर त्या वास्तूची शांती करणं गरजेचं आहे का? अ,